मुंबई आणि महाराष्ट्राला दूषण देणारे भाजप खासदार निशिकांत दुबेंचं मुंबई कनेक्शन आता समोर आलंय। निशिकांत दुबे तब्बल 16 वर्ष मुंबईत राहायला होते अशी माहिती समोर आली। मुख्य बाब म्हणजे निशिकांत दुबेंचा मुंबईमध्ये फ्लॅट आहे। कधी काळी मुंबईकर असलेले निशिकांत दुबे मुंबई विरोधातच टोकाचं कसं बोलू लागले असा प्रश्न निर्माण झालाय। अपने घर में हो, महाराष्ट्र में हो, यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो काय आहे। मुंबई आणि महाराष्ट्र तर इतरांच्या भाकरीवर जगतो। मुंबईत महाराष्ट्रात स्वतःचे उद्योगधंदे नाहीयेत, खाणी नाहीयेत, इतर राज्यातल्या उद्योजकांवर महाराष्ट्र चालतो अशा आशयाची विधानं करणाऱ्या खासदार निशिकांत दुबे यांच्या मुंबईतल्याच स्वतःच्या मालकीचा फ्लॅट असणाऱ्या इमारतीसमोर मी सध्या उभी आहे। मी सध्या आहे खार वेस्ट मध्ये आणि माझ्या समोर जी इमारत आहे ही इमारत आहे झुलेलाल अपार्टमेंट। या झुलेलाल अपार्टमेंटच्या 4थ्या मजल्यावर खासदार निशिकांत दुबे यांच्या मालकीचा फ्लॅट आहे। 2009 मध्ये जेव्हा निशिकांत दुबे यांनी निवडणूक लढवलेली होती तेव्हा त्या प्रतिज्ञापत्रामध्ये सुद्धा त्यांनी या मुंबईतल्या स्वतःच्या मालकीच्या फ्लॅटचा विस्तृत दाखला दिलेला आहे। मुंबई आणि महाराष्ट्राजवळ स्वतः मी ज्या परिसरात उभी आहे हा परिसर अतिशय उच्चभ्रू परिसर आहे। जर नजर टाकली तर लक्षात येईल इतक्या प्रत्येक इमारतीमधला प्रत्येक फ्लॅट हा कोट्यावधींच्या घरात आहे। त्यामुळे मुंबईला महाराष्ट्राकडे नेमकं स्वतःचं काय आहे असं विचारणाऱ्या खासदार दुबेंना 2009च्या आधी स्वतःच्या मालकीचा फ्लॅट मुंबईत सारख्या ठिकाणी त्यातही उच्चभ्रू ठिकाणी असावा असं नेमकं का वाटलं असेल असा प्रश्न मुंबईच्या महाराष्ट्राच्या मनात आहे। इतकंच नाही तर 1993 ते 2009 या कार्यकाळामध्ये राजकारणात येण्यापूर्वी खासदार निशिकांत दुबे हे मुंबईमधल्याच एका बड्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये थोड्यात नाही तर डायरेक्टर पदावरती कार्यरत होते। अर्थातच व्यवस्थापकीय संचालक मंडळात ते होते। जी कंपनी स्टील किंवा इतर ऊर्जा क्षेत्र या क्षेत्रामध्ये काम करते अशा महत्त्वाच्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये ते डायरेक्टर पदावर होते। त्यामुळे मुंबईकडे महाराष्ट्राकडे स्वतःचं असं काय आहे, इथे तर उद्योगधंदे नाहीत असं म्हणणाऱ्या खासदार निशिकांत दुबेंनाच मुंबई स्थित असणाऱ्या एका बड्या कंपनीमध्ये डायरेक्टर पदावर काम करावं लागलेलं होतं। राजकारणानंतर अर्थातच त्यांनी हे काम सोडलं, मात्र त्यानंतर राजकारणात गेल्यामुळे अचानकपणे कदाचित त्यांना मुंबई आणि महाराष्ट्राकडे काहीच राहिलेलं नाही असं वाटू शकतं। मात्र मुंबईकरांचा, महाराष्ट्रातल्या जनतेचा त्यांना सवाल हाच आहे की जर मुंबई आणि महाराष्ट्राकडे काहीच नव्हतं तर मग माझ्या मागे असणाऱ्या इमारतीतला हा फ्लॅट आणि सोबतच मुंबई स्थित बड्या कंपनीतलं डायरेक्टर पद हे नेमकं खासदार दुबेंना का भुषवावं असं वाटलं। मुंबईत पोट भरण्यासाठी येणाऱ्या परप्रांतीयांना मुंबईनं नवी ओळख दिली। मुंबईनं जगायला शिकवल्याचं बिनधास्त सांगतात। निशिकांतजी, तुमचं तर करिअरच मुंबईत झालंय, त्याचं श्रेय तुम्ही मुंबईला देत नसाल तर खुशाल देऊ नका, पण मुंबई आणि महाराष्ट्राला तुम्ही नावं तर ठेवू नका। पुढच्या वेळी बोलताना आपणही मुंबईकर आहात याचा विसर मात्र पडू देऊ नका, कारण मुंबईकर दिलदार आहे, कोत्या वृत्तीचा नाही।
जो मुंबईत मोठा झालाय तो मुंबईला कधीही दूषण देत नाही. मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई.